हरिनाथ भगवान के जय। देवर्षि नारद महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ते सद्गुरुनाथ भगवान की जय। जय रघुवीर मंगलमूर्ति। जय जय राम राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि।
जय जय राम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी विहारी हरि जय राम राम हरे जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन
बालकृष्ण चरणी लक्षणा बोला स्वरूपी मन हे लाविता सौख्य काम क्रोधादिक जाती निज नामा काम क्रोधादिक जाती निज नामा सीताराम चरणी लक्षणा बालकृष्ण चरणी लक्षणा बोला बोला राम सद्रूपचिन्मय नारायण रूप सद्रूपचिन्मय नारायण रूप धाऊ रूप धाऊ रूप धाऊ सद्रूपचिन्मय सद्रूपचिन्मय
वैदिक हिंदू धर्म की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय रघुवीर मंगलमूर्ती। जय जय नमः पार्वती पते। मला वाटतं आज लग्न आहे म्हटल्यानंतर आज नवीन चेहरे पण मला दिसतात. छान नटून थटून आलायत. मला वाटते कोडं नाही पडलेलं तुम्हाला. रामाच्या मंदिरात लग्न आणि कोणाचं असणार हो? कोणाचं असणार तुम्हाला माहिती आहे. काल तुमचं ठरवून पण झालंय आम्ही कोणाच्या बाजूचे. पण त्याच्या आधी पूर्वरंगाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. गोष्टी, आख्यानं, कथा सगळ्यांना माहीत असतात. अनेक वर्षानुवर्ष त्याच कथा अनेक बुवा, अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार आपल्याला सांगत असतात. पण परत परत ऐकून सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याच गोष्टी छान आहेत, छान वाटतात ऐकायला. गोष्टी असतातच छान, त्याबद्दल काहीच दुमत नाही. पण नारदीय कीर्तनाचा पूर्वरंगच ऐकायचा असतो बरं का. कशासाठी? कारण आपण कुठल्या जागेवर आहोत हे आपल्याला लक्षात येतं. कीर्तनाचा पूर्वरंग उत्तम झाला तर कीर्तन उत्तम होतं. तसंच प्रत्येकाच्या आयुष्याचा पूर्वरंग उत्तम झाला तर उत्तररंग छान जातो. आणि म्हणूनच आपण आयुष्याच्या पूर्वरंगात कालच बघून आलो आपण काय करायचंय. उपासनेला दृढ चालवावे. साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीतनं भगवंताचं नामस्मरण करायचंय, घ्यायचंय. आज सुद्धा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आपण बघणार आहोत. काय म्हणतात स्वामीजी बघूया. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी. राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी, पाप जाय उठा उठी, राम नाम धरा कंठी. नामे पाषाण तारिले, नामे पाषाण तारिले, नामे पापी उद्धरिले, नामे पापी उद्धरिले, राम
सोपा अभंग. राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी. चालता बोलता आपल्याला विश्वास देणारे शब्द. काल ज्या स्वरूपानंदांचा महिमा वर्णन करत असताना एक गोष्ट बाकी ठेवली होती. पावस निवासी ज्यांनी आपलं सगळं आयुष्य व्यतीत केलं, जो येईल त्याला राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. कशासाठी रामकृष्ण हरी मंत्र द्यावा? याचं कारण रामासारखं आचरण आपल्या सगळ्यांकडनं व्हावं, कृष्णाचा विचार आपल्याकडनं व्हावा आणि हरीचा उच्चार आम्ही सदोदित करावा, म्हणून रामकृष्ण हरी मंत्र सगळ्यांना दिला. त्याही पलीकडे जाऊन अनेक प्रकारच्या अडचणी लोकांना येत असत. काही संसारिक असतील, काही आर्थिक असतील. माणसाला अडचणी थोड्या आहेत का हो? म्हणून समर्थांनी सुद्धा आम्हाला मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, विचारलं. काय विचारलं समर्थांनी? जगी सर्व सुखे असा कोण आहे? कोणी आहे का सुखी? खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही कोणी सुखी आहात का? सुखी नाही हे आपण हसत सांगतोय, हे सुख नाहीये का? सुखी नाहीये म्हणजे आपण प्रत्येक जण दुःखी आहोत, बरोबर? पण ते दुःख सांगताना सुद्धा आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. याचं कारण एकच आहे की तुम्ही सगळेजण भगवंताच्या चरित्र लीलांमध्ये आत्ता सध्या व्यस्त आहात, म्हणून दुःख सुद्धा तुम्हाला हसत सांगावं वाटतंय. अजून 4 दिवसांनी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, बाबा तू सुखी आहेस का, तर तुमचा चेहरा असा नसणार आहे. प्रयोग करा, लगेच प्रयोग करून बघत जा काही काही गोष्टींचे. काही कोण आहे सुखात? कोणी नाहीये. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं दुःख आहे. पण समर्थांनीच खरं तर याचं उत्तर पुढच्या चरणात दिलंय. कोण आहे सुखी? कोणी नाहीये. पण तरी सुद्धा सुख मान्यावर आहे असं समर्थ सांगतात. विचारी मना तूची शोधोनी पाहे. तूच शोध, तुझं खरं सुख कशात आहे? पण तरी सुद्धा अनेक अनंत अडचणी घेऊन आम्ही प्रत्येकाकडे जात असतो. म्हणजे कोणाकडं? जो आपल्या अडचणी सोडवू शकेल अशाकडे आम्ही जातो. स्वामींकडे असे अनेक भक्त यायचे. स्वामी तेव्हा उत्तर देत असत. यानंतर आता अनेक वर्ष झाले स्वामी तिथं नाहीत. पण तरी सुद्धा स्वामींनी ज्ञानेश्वरीवर जी टीका लिहिली आहे, ज्याला अभंग ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं, स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीच्या समोर एकाग्र चित्तानं खरोखर आपल्या मनाचा एखादा प्रश्न घ्यावा आणि समोर असलेल्या ग्रंथामधलं कुठलंही पान उघडावं. आजही प्रत्येकाला जाणाऱ्याला हाच अनुभव आहे की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. इतका लौकिक आहे, जो चिरकाल समाधान देणार आहे. सोपी गोष्ट आहे ना? कुठला प्रश्न पडला, जावं पावसला आणि कुठलंही पान उघडावं आणि आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळावं. नोंदवलेकर महाराजांकडे असेच अनेक भक्तगण येत होते. पण महाराजांना कायम एक खंत राहिली की मी इथे कस्तुरी द्यायला बसलोय आणि येणारा प्रत्येक जण मला मीठ मोहरी कशी आहे याच्याच भावाबद्दल चौकशी करतो. संतांकडे जाऊन काय मागावं हा खरं तर प्रश्न आमच्या मनाला पडायला हवा. संतांची
भगवंताची अहोरात्र सेवा केल्यानंतर भगवंता तू ज्या परिस्थितीत मला ठेवलंयस त्यात मी समाधानी आहे, हेच म्हणणं कायम श्रेयस्कर ठरतं. स्वरूपानंद सांगतात भगवंताचं नाम घ्यायचंय, पण ते कसं घ्यायचंय तर स्वामीजी सांगतात राम नाम धरा कंठी. कंठामध्ये ते नाम धारण करा. कशासाठी कंठात? बघा आज लग्न आहे, अनेक स्त्रिया दागिने घालून आल्या आहेत, पण सगळ्यात महत्वाचा लगेच दिसतो असा कुठला दागिना आहे? मी पण नेमका घालून आले. खरंच योग म्हणतात याला. याला काय म्हणतात हो? ठुशी. ती कुठं स्पर्श करते? कंठाला. बरोबर. कंठामध्ये दिसते की नाही सगळ्यांना? ताबडतोब दिसून येते. याचं कारण ती कंठावर धारण केली आहे. आज ज्यांनी घातले त्यांनी मिरवा मस्त. खरं सांगते, मी खोटं सांगत नाही. अनेक समारंभांमध्ये आम्ही अनेक दागिने मिरवतो, आमचे कपडे मिरवतो, आमचं लौकिक तुम्ही म्हणाल फक्त बायकांविषयी बोलतं का? तुमच्याही विषयी सांगते. आम्ही आमचं लौकिक मिरवत असतो. बरोबर ना? अगदी छान प्रामाणिकपणे उत्तर द्या की आम्ही मिरवतो हे सगळं. मला इतकंच सांगायचंय की सगळ्या लौकिकातल्या गोष्टी मिरवता मिरवता आपण भगवंताला सुद्धा आपल्या बरोबर मिरवूया, म्हणजे भक्ती केल्यासारखं आहे. भगवंताला मिरवायचंय, भगवंताला कायम धारण करायचंय, भगवंताला डोक्यावर घ्यायचंय. म्हणजे काय करायचंय? म्हणजेच राम नाम धरा कंठी. कंठामध्ये ते धारण करायचं. का कंठातच धारण करायला सांगितलं असेल? म्हटलं असतं की मनात धारण कर बाबा, बुद्धीत धारण कर, जिभेवर धारण कर. कंठालाच का महत्व दिलं? बघा, समुद्र मंथनाची कथा माहीत असेल तर त्या समुद्र मंथनाच्या वेळी जे जहाल पहिलं सगळ्यात निघालं, काय? विष. ते विष कोणी प्राशन केलं? आणि मग आमच्या कवींनी वर्णन सुद्धा उत्तम केलं. विष प्राशुनी जगतासया विष